हाय हॅलो नमस्कार. ऑर्गॅनिक बाल्कनी गार्डन मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण फुलझाडांना फुलं येण्यासाठी कोणती खतं दिली पाहिजेत ते मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि माझ्याकडे जे ब्रह्मकमळ आहे तर त्यालाही अजून फुलं आलेली नाही आहेत, तर त्यालाही मी ते खत घालणार आहे. तर असं कोणतं खत आहे जे सगळ्या फुलझाडांच्या आवडतं आहे आणि जे खत घातल्यानंतर ते ग्रोथ तर होतेच, तर त्याचबरोबर त्याला कळ्या आणि फुलं सुद्धा भरपूर येतात. खत आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि मी माझ्या सुद्धा झाडाला घालणार आहे. आणि त्यानंतर जी माझ्या झाडाची ग्रोथ होईल तर ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला मग आपण आता खत घालूयात. झाडांची आधी ग्रोथ झाली पाहिजे, तर त्याला भरपूर कळ्या आणि फुलं सुद्धा येणारच आहेत. कारण जर काही त्याची ग्रोथ चांगली नाही झाली तर मग त्याला कळ्या आणि फुलं कशी येणार. म्हणून आपण त्याला कळ्या आणि फुलं पण येतील आणि त्याची ग्रोथ ही चांगली होईल अशी खतं आज मी 2 खतं तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये, की जी घातल्यानंतर कोणत्याही फुलझाडाला फुलं येण्यासाठी त्याची खूप मदत होते. आणि अशी आपण ऑर्गॅनिक खतं आहेत ती मी तुम्हाला दाखवणार. आणि ती मी ऑनलाईन मागवलेली आहे. जर तुम्हालाही ती पाहिजे असतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देणार आहे, तर त्यामधून तुम्ही ती मागवू शकता. आणि याच खताने माझ्या जास्वंदाला सुद्धा भरपूर फुलं येतात, शेवंती सुद्धा फुलते आणि ब्रह्मकमळाला सुद्धा फुलं येतात. पण आता हल्ली मी त्याला खत घातलंच नव्हतं, तर आता खत घालूया आणि म्हणजे फुलं येतील. हे झाड ना खूप असं उंच वाढतं, त्यामुळे त्याला काठीने बांधून ठेवावं लागतं, नाहीतर ते पूर्णपणे खाली त्याच्या फांद्या वाकून मोडू सुद्धा शकतात. आणि म्हणून मी सुद्धा बघायला काठीने असं पूर्णपणे बांधलेलं आहे. मोठी काठी लावली आहे कारण हे झाड थोडंसं उंच वाढलंय माझं. ही अशी ती माती मोकळी करून घ्यायची. आता माझी थोडीशी माती ही मोकळी केलेलीच आहे आणि म्हणून मी जास्त त्याला काही माती मोकळी करत नाही. पण तुमच्या जर कुंडीची माती घट्ट झाली असेल तर ती आधी व्यवस्थित अशी मोकळी करून घ्या. आणि आता आपण जी 2 खतं मी तुम्हाला दाखवणार आहे, तर ती 2 खतं जर तुम्ही तुमच्या झाडांना घातली तर त्याला भरपूर कळ्या आणि फुले येणार आहेत. हे मी मागवलेलं आहे, फ्लिपकार्टवरून मागवलेलं आहे. तर हे आहे ह्युमिक ॲसिड आणि हे अगदी कमी प्राईसमध्ये तुम्हाला मिळतं, जे मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे. आणि ह्युमिक ॲसिडमुळे ना झाडांची, फुलझाडांची असू द्या, फळझाडांची असू द्या, मुळांची खूप चांगली ग्रोथ होते. आणि मुळं चांगली वाढली की मुळं सगळी खतं शोषून घेतात आणि त्यामुळे झाडाची वाढ ही चांगली होते. आणि म्हणून ह्युमिक ॲसिड हे ऑर्गॅनिक खत आहे. तुम्ही फळझाडांना सुद्धा घालू शकता, भाजीला सुद्धा घालू शकता आणि याचा रिझल्ट हा खूप छान आहे. तर तुम्ही हे खत अवश्य वापरा. म्हणजे तुम्ही गांडूळ खत किंवा शेणखत तर वापराच, पण हे सप्लिमेंट म्हणून तुम्ही वापरू शकता. कारण आपल्याला सुद्धा बघा, आपण जरी रोज जेवत असलो तरी सुद्धा आपल्याला सप्लिमेंट ही घ्यावीच लागत असतात. तसंच झाडांना सुद्धा सप्लिमेंट आपल्याला देणं आवश्यक आहे. फक्त शेणखत आणि झाडं वाढत नाहीत किंवा त्यांना फळं आणि फुलं येत नाहीत जेवढी यायला हवी तेवढी. आणि हे जे आहे हे दुसरं खत आहे, तर हे आहे सीवीड. तर याला वरती असं कवर नाहीये मागवल्यानंतर, पण मी तुम्हाला आता हे ओपन करून दाखवते की हे कसं दिसतं. ते सीवीड आहे, तर ते बघा हे असं दिसतं. हे असे गोळे गोळे आहेत, काळ्या कलरचे गोळे गोळे आहेत. आता हे ना तुम्ही केमिकलयुक्त खत जरी घेतलं तरी असे गोळे गोळे असतात, पण हे ऑर्गॅनिक खत आहे. जे दोन्ही खतं ऑर्गॅनिक खतं आहेत. मी अगोदर मागवलेलं ना तर ते वेगळं होतं आणि हे गोळे आहेत ते वेगळे आहेत, पण हेही ऑर्गॅनिक आहे आणि अगोदरचं सुद्धा ऑर्गॅनिकच होतं. तुम्ही याचं लिक्विड सुद्धा, दोन्ही खतांची लिक्विड सुद्धा तुम्ही मागवू शकता. जर तुम्हाला लिक्विड हवं असेल तर तुम्ही लिक्विड बॉटल घेऊ शकता आणि जर काय तुम्हाला ग्रॅन्युअलमध्ये हवं असेल तर हे असे पॅकेट घेऊ शकता. मी शक्यतो ग्रॅन्युअल्समध्येच घेते, कारण काय की ते हळूहळू विरघळतं आणि झाडांना थोडं थोडं असं मिळत जातं. आपण जर काय लिक्विड बॉटल घेतल्या तर ते आपण उचलं की त्याच वेळेला फक्त झाडाला मिळतं खत. हे कसं हळूहळू जसं डायल्यूट होईल किंवा जसं विरघळतील ह्या गोळ्या तसं त्याला हळूहळू थोडं थोडं खत मिळतं. जरी कदाचित आपल्याकडून एखाद्या वेळेस जास्त खत पडलं तरी सुद्धा झाडाला कोणत्याही प्रकारचं नुकसान होत नाही. म्हणून मी शक्यतो ग्रॅन्युअल्सच मागवते. म्हणजे तर तुम्हाला जे हवं तर ते तुम्ही मागवू शकता. मी दुसरं एक आवडतं खत झाडांचं घालते झाडांना आणि ते आहे ऑर्गॅनिक किंवा आपलं घरगुती खत आहे, तर तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि
ते मात्र तुम्ही तुमच्याही घरामध्ये ते असणार आहे, पण तुम्ही ते वापरता का की टाकून देता, तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा. तर मी तुम्हाला ते खत आता दाखवते की कोणतं खत आहे की जे आपल्या घरामध्ये उपलब्ध आहे पण कोण देतो झाडांसाठी त्याचा वापर करत नाही. ही 2 खतं आहेत जी झाडांना घरच्या घरी आपल्याला उपलब्ध असतात आणि ती आपण झाडांना दिली तरी सुद्धा झाडांची ग्रोथ ही चांगली होते. पण ही जी मी आता ह्युमिक ऍसिड आणि ते सांगितलं तर ते ना सगळी खतं ऍब्सॉर्ब करायला, मुळांना शोषून घ्यायला मदत करतं आणि मुळांची त्यांची वाढ ही चांगली होते. म्हणून ती 2 सुद्धा तुम्ही खतं ही घातलीच पाहिजेत. तर हे बघा, हे तुमच्याकडे सुद्धा खत असणार आहे पण तुम्ही ते वापरता का, तर ते मला सांगा. तर हे कोणतं खत आहे तर तेही मी तुम्हाला सांगणार आहे. आधी आपण खत घालूया. तर हे आहे सीवीड खत. तर मी एवढं घेतलेलं आहे या झाडाला घालायला आणि असं तुम्ही थोडंसं मुळापासून लांब असं अशा कोळ्या टाकू शकता. आणि दुसरं हे आहे ह्युमिक ऍसिड. तर हे असं दिसतं बघा, ब्लॅक कलरचं, आणि हे सुद्धा असं थोडंसं मुळापासून लांब असं घालायचं आहे. त्यानंतर मी घालणार आहे हे खत. तर हे तुम्ही खत ओळखलं का, तर हे आहे ग्रीन टीचे राहिलेली पावडर, जे ग्रीन टी आहे आणि त्यामध्ये मी टाकलेली आहे हळद. तर तुम्ही सुद्धा ग्रीन टी पित असाल किंवा तुमच्या घरात कोणी पित असेल तर ती ग्रीन टीची जी पानं राहतात ना, तर ती झाडांसाठी थोडीशी सुकवायची आणि अशी झाडांसाठी ती सुकवल्यानंतर त्याच्यामध्ये हळद टाकायची. कारण जर काही तुम्ही पानं तशीच घातली तर त्याला फंगस येऊ शकते आणि म्हणून ते अशी थोडीशी सुकवायची आणि सुकवल्यानंतर घालायची आहे. आता हे आपण जे खत घातलं तर ते सगळं खत आपण असं मिक्स करून घेऊया. आता हे आपलं खत हे मिक्स करून झालेलं आहे. तर आता आपण याला घालणार आहोत पाणी. त्यानंतर असं आपण त्याला पाणी घालायचं आहे. कोणत्याही झाडाला खत घातल्यानंतर त्याला पाणी घालणं हे गरजेचं आहे. आत्ताच आपण ब्रह्मकमळाला खतही घातलेलं आहे आणि पाणी सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे जी ऑर्गॅनिक खतं सप्लिमेंट होती ती सुद्धा घातलेली आहे. घरगुती 2 खतं मी घातलेली आहेत. तर घरगुती कोणती 2 खतं आपण घातली तर तेही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आता आपण वाट बघणार आहोत ते याला कळ्या आणि फुलं येण्याची. आणि फक्त 15 दिवसानंतर ब्रह्मकमळ झाडाला खत घातल्यानंतर बघा किती छान अशी फुलं आलेली आहेत. 1 नाही 2 नाही तर 3 फुलं एका वेळेला फुललेली आहेत आणि सुंदर अगदी मंद, त्याला वाससुद्धा खूप छान आहे. 9:30 वाजलेले आहेत आणि 9:30 वाजताच हे फुल एवढं फुल अर्धवट फुललेलं आहे. आणखी थोड्या वेळाने बघा हे 10 वाजता पूर्णपणे फुलं ती फुललेली आहेत, तिन्ही फुलं. आणि अजून छोटे छोटे कळेसुद्धा त्याला आलेले आहेत पण ते आता नंतर फुलतील. म्हणजे छोटे कळे आहेत अजून, पण खतानंतर भरपूर असे त्याला कळे आणि फुलंसुद्धा फुललेली आहेत. खूप छान असा सुगंध येतो या फुलांचा. तुम्ही सुद्धा तुमच्याकडे असणाऱ्या फुलझाडांसाठी या 2 खतं अवश्य वापरा आणि छान रिझल्ट घ्या आणि मस्त छान अशी फुलं घ्या. कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा की तुम्ही करायला सुरुवात केली की नाही. थँक्यू सो मच.